मित्रांनो, प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून वेळ, वेग, अंतर किंवा ट्रेन हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा असतो. या टॉपिकवर प्रत्येक स्पर्धा परीक्षामध्ये 2 ते 3 प्रश्न नक्कीच येत असतात. तेव्हा हा टॉपिक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा ठरतो. बघूयात की प्रश्न काय आहे. 450 मीटर लांबीची एक ट्रेन ताशी 90 किलोमीटर वेगानं एका खांबाला किती सेकंदात ओलांडेल? बघा, या प्रश्नामध्ये आपल्याला ट्रेनची लांबी दिलेली आहे आणि वेगही दिलेला आहे. ट्रेनची लांबी ही 450 मीटर इतकी आहे आणि वेग हा 90 किलोमीटर प्रति तास इतका आहे. तर या प्रश्नामध्ये आपल्याला जी दिलेली माहिती आहे ती अंतर किंवा लांबी किंवा डिस्टन्स बरोबर 450 मीटर इतकं, वेग किंवा स्पीड ही 90 किलोमीटर प्रति तास. आता आपल्याला जो वेग किलोमीटर प्रति तासामध्ये दिलेला आहे तो मीटर पर सेकंदामध्ये कन्वर्ट करावा लागेल. म्हणून 90ला 5/18 गुणायचं आहे. म्हणून 90 गुणुले 5/18 असं आलं. आता 18नं 90ला भाग द्यायचा. 18 × 18 18 पंचे 90. आता 5 गुणुले 5 राहतात. 5 गुणुले 5 म्हणजे 25. आता बघा, आपल्याला जो वेग किलोमीटर प्रति तासामध्ये दिलेला होता तो आपण मीटर पर सेकंदामध्ये कन्वर्ट करून घेतला आहे. म्हणून वेग हा 25 मीटर प्रति सेकंद इतका भेटला. आता आपल्याला अंतर बरोबर वेग गुणुले वेळ हे सूत्र वापरायचं आहे. अंतर बरोबर वेग गुणुले वेळ याला इंग्लिशमध्ये डिस्टन्स इज इक्वल्स टू स्पीड इंटू टाइम असं म्हणतात. आता दिलेल्या व्हॅल्यू या सूत्रामध्ये जशाला तशा ठेवायच्या आहेत. बघा, आपल्याकडं अंतर हे दिलं होतं जे की 450 मीटर होतं. म्हणून अंतरच्या जागी 450 घेतलं बरोबर वेग हा 25 मीटर प्रति सेकंद आपण कन्वर्ट करून घेतला होता. म्हणून 25 घेतलं गुणुले वेळ आपल्याला माहित नाही, वेळ काढायची आहे म्हणून वेळ जशाला तसं घेतलं. आता 450 बरोबर 25 गुणुले वेळ असं आपल्याला भेटलं. आता गुणाकारातलं 25 450च्या साईडला गेलं म्हणजे ते छेदस्थानी जाणार. म्हणून 450 भागिले 25 बरोबर वेळ असं आलं. आता 25नं 450ला भाग द्यायचा आहे. म्हणून 25 × 25 आणि 25 × 18 450. 25नं जेव्हा आपण 450ला भाग देतो तेव्हा 18नं पूर्ण भाग जातो. म्हणून 18 बरोबर वेळ असं आलं. आता 18 सेकंद हा वेळ आपल्याला भेटलेला आहे. म्हणून या प्रश्नाचं फायनल उत्तर आहे वेळ बरोबर 18 सेकंद. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.